शिमलापूर नावाचं एक गाव होतं, जिथे सगळ्या गोष्टी उलट्या होत्या. घर उलटे आणि त्याहून लोकांच्या कामं करण्याची पद्धत पण उलट्या. मग एक दिवस ही खबर शिमलापूर गावाच्या हरीशला कळते आणि तो स्वतःच आपल्या डोळ्याने या गावाला बघण्यासाठी येतो. तो बघतो आणि बोलतो, अरे हे काय, इथे तर जे ऐकलं होतं तशी सगळ्या गोष्टी उलटी आहेत. घरापासून विहिरी सगळे उलटे आहेत. पण हे सगळं संभव कसं आहे? हरीश गावामध्ये जातो आणि तिथे त्याला एक माणूस भेटतो जो आपली सायकल उलटी चालवत होता. आणि हरीश त्याला विचारतो, ऐका, काय तुम्ही मला सांगू शकता की ते सगळे उलटे का आहे आणि ही सायकल तुम्ही उलटी का चालवत आहात? मला हे तर नाही माहीत, पण जेव्हापासनं मी ह्या गावात आहे तेव्हापासनं सगळं हेच चालत आहे. पण तू ही गोष्ट गावाच्या मुखियाला विचारू शकतो, त्यांना नक्की माहीत असेल. आणि ते मला कुठे भेटणार? गावात एक खूप मोठं झाड मिळणार, जे गावात एकटं सरळ झाड आहे. तुमचा खूप खूप धन्यवाद. तिथून हरीश त्या झाडाकडे जाऊन पोचतो, जिथे गावाचा मुखिया उभा राहतो. हरीश त्यांच्याकडे जाऊन त्यांना विचारायला लागला, काय तुम्ही मला सांगू शकता की इथे घर, विहिरी, झाड सगळे उलटे का आहे आणि फक्त हा एक झाड सरळ का आहे? बाळा, तो कुठनं आला आहे आणि तुला हे का माहीत करायचं आहे? मी शिमलापूर गावाचा आहे. मी ऐकलं होतं की इथे सगळ्या गोष्टी उलटी आहेत, तर मी बघायला स्वतः येऊन गेलो. आणि जेव्हा मी सगळ्या गोष्टींना आपल्या डोळ्यांनी बघितलं आहे, तर मला फक्त जाणायचं आहे की इथे सगळ्या गोष्टी अशा का आहेत. मग मी गाव जाऊन सगळ्या गोष्टी लिहून त्याला गावात वाटून टाकेल. बघ बाळा, मला पूर्ण गोष्ट तर माहीत नाही, पण मला हेच माहीत आहे की एकदा एक ऋषी होते, जे ह्या गावात ह्या मोठ्या सरळ झाडाखाली बसून तप करत राहायचे. आणि काही कारणानं त्यांना ह्या गावाला श्राप देऊन दिला, ज्यामुळे ह्या गावातल्या सगळ्या गोष्टी ह्या प्रकारे उलट्या होऊन गेल्या. पण त्यांनी श्राप का दिला आणि या श्रापला कसं उलटवू शकतात? बाळा, हे तर मला पण माहीत नाही, पण तुला जाणायचं असेल तर तू गावाच्या पुस्तकालयात जाऊन तुझा शोध घेऊ शकतो. बहुतेक तुला तिथे काही मिळून जाईल. तुमचा खूप खूप धन्यवाद. तिथून हरीश गावाच्या पुस्तकालयामध्ये जातो. जिथे खूप सगळ्या पुस्तकांची लिखाई उलटी होते. इथल्या तर पुस्तकांमध्ये तर लिखावट पण उलटी आहे. हे तर वाचणं पण खूप कठीण आहे. हरीश पुस्तकांना वाचण्याचा प्रयत्न करत होता. तसंच त्याची पुस्तक एका पुस्तकावर पडते, जी बाकीच्या पुस्तकांपासून जरा वेगळी होती. हरीश त्या पुस्तकाला उचलतो आणि जसंच उघडतो तर तो बघतो, अरे, ह्या पुस्तकात तर सगळ्या गोष्टी बरोबर लिहिल्या आहेत. बघतो, बहुतेक यामध्ये काय लिहिलं असेल. जाणं हे माहीत पडून जाईल की ह्या गावाची ही हालत नेमकी झाली कशी. हरीश त्या पुस्तकाला वाचायला लागतो, ज्याच्यामध्ये गावाची गोष्ट लिहिलेली होती. खूप वर्षपूर्वी एक संत ह्या गावामध्ये प्रवेश करतो आणि खूप मोठ्या झाडाच्या खाली जाऊन बसतो. त्यावेळेस गावाचं नाव सीधापूर व्हायचं आणि संतजी गाववाल्यांना बरोबरच्या गोष्टी सांगत राहायचे. एक दिवस संतजी गाववाल्यांना एकत्रित करतात आणि त्यांना एक सूचना देतात. गाववालो, मी तुम्हा सगळ्यांना इथं ह्यासाठी इकट्ठ केलं आहे, ज्यांना तुम्हा सगळ्यांना गावात होणाऱ्या शिकाराबद्दल सांगू शकू. तुम्ही लोक जे निर्दोष प्राण्यांचा शिकार करत आहात त्याला आत्ताच सोडून द्या, नाहीतर याचा अंजाम पूर्ण गावाला भुगतावं लागेल. ही गोष्ट ऐकून काही जण एका दुसऱ्याला बोलायला लागतात. हा संताला इथं येऊन काहीच दिवस झाले आणि हा आमच्यावर रुबाब दाखवत आहे. तू बरोबर बोलत आहे. आम्ही तर आमच्या शिकाराचं काम जारी ठेवू. चला आता कुठल्या शिकाराचं ती जाळ गावातल्या जंगलात टाकून येऊ. गाववाले संतच्या गोष्टींना ऐकत नाहीत
आणि मग परत शिकारचे खूप सगळे जाळांना जंगलामध्ये पसरून येतात. मग एक दिवस संत जंगलमधून निघत होता. हे गाववाले शिकार हदपेक्षा जास्त करू लागले आहे आणि हे सगळं ते आपल्या शौकासाठी करत आहे. विनाकारण निर्दोष प्राण्यांना मारणं खूप वाईट आहे. जसंच तो हा शब्द बोलतो तसंच एक दोरी त्यांच्या पायांवर पडते आणि ओढून संतजींना झाडावरून उलटी लटकवते. वाटतंय मोठा शिकार हाती लागलाय. हो चल बघूया. जसंच ते लोक तिथे संतजींना उलटा लटकताना बघतात ते घाबरून जातात आणि ताबडतोब त्यांना खाली उतरवतात आणि मग माफी मागायला लागतात. पण संतजी काहीच न ऐकता त्या झाडाच्या खाली येतात आणि ध्यानमध्ये लागतात आणि लवकरच पूर्ण गावामध्ये ही गोष्ट कळते. सगळे गाववाले संतजीला भेटण्यासाठी येतात. मला माफ करा जे आम्ही केलं त्यासाठी. संतजी ध्यानमधून आपले डोळे उघडतात. त्यांचे डोळे रागाने तांबडे झाले होते आणि मग ते गाववाल्यांना म्हणतात, ते तुम्हाला पहिलेच चेतावणी दिली होती, पण जे आज माझ्यासोबत झालं मी ते नाही विसरू शकत. ज्या प्रकारे मी उलटा लटकलो आणि मला सगळी गोष्टी उलट दिसू लागल्या, त्याच प्रकार हा माझ्या ह्या गावाला श्राप आहे की हा पूर्ण गाव पण उलट होऊन जाणार आणि ह्या गावाचा आजपासून सिद्धपूर पासून उलटपूर होणार. गाववाले हे ऐकून त्यांच्याकडून माफी मागायला लागतात आणि हा वचन देतात की ते आता कधी पण शिकार नाही करणार. हे बघून संतजींना त्यांच्यावर तरस येतं आणि ते त्यांना सांगतात, एक दिवस येईल जेव्हा एक नेक माणूस जो तुमच्या परिस्थितीवर तरस खाईल आणि तुमची मदत करायचा प्रयत्न करेल. बस त्याला माझ्यासारख्या 100 संतांना आपल्या हातानं बनवून जेवण घालावं लागेल, पण भोजनाची सामग्री गावाच्या प्रत्येक घरातून आली पाहिजे. तेव्हापासून आजपर्यंत सगळ्या गोष्टी उलट्या आहेत, फक्त त्या झाडाला सोडून जिथे संतजी बसायचे. ही पुस्तक जे संतजीने स्वतःच लिहिली होती. ह्या पुस्तकाला वाचून हरीश ताबडतोब मुखियाजीकडे जाऊन त्यांना सगळं काही सांगायला लागतो आणि बोलतो, जर आपल्याला हा श्राप तोडायचा असेल तर आपल्या सगळ्या गावाच्या घरातून खाण्याचं सामान आणावं लागेल. हे तू बरोबर बोलत आहे. मी आजच सगळ्या गाववाल्यांना जमा करतो आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगतो. पर तो व्यक्ती आहे कोण जो आमची मदत करायचा प्रयत्न करतोय, ज्याला आमची मदत करायची आहे? मुखियाजी, तो कोणी अजून नाही, मीच आहे. जेव्हापासनं मी आलोय तेव्हापासनं तुमच्या परिस्थितीवर मला तरस येतोय आणि मला तर बस तुमच्या मदत करायचा कुठला उपाय शोधत होतो आणि मग मला ते पुस्तक मिळालं. खूप खूप धन्यवाद तुझा बेटा. मुखिया सगळ्या गाववाल्यांना एकत्रित करतो आणि सगळी गोष्ट त्यांना एकदा सांगायला लागतो आणि मग गाववाले बोलतात, आम्ही सगळ्या गोष्टी करायला तयार आहे. आम्हाला शापाशी मुक्त व्हायचं आहे. हरीश, तू फक्त जेवण बनवशील. आम्ही सगळे गाववाले गावातल्या सगळ्या घरातून जेवणाचं सामान तुला आणून देऊ. जी ठीक आहे, तर मग मी 100 संतांसाठी स्वतः जेवण बनवणार आणि ह्या गावाला ह्या उलट होणाऱ्या शापापासून मुक्त करणार. गावच्या प्रत्येक घरातून काही ना काही सामान येतं आणि सगळ्यांना एकत्रित करून हरीश संतांसाठी जेवण बनवतो. दुसऱ्या दिवशी गाववाले 100 संतांना बोलवतात जेवणासाठी. जेवण जेवल्यानंतर त्यामधला एक संत मुखियाजीला विचारतो, काय झालं मुखिया? अचानक आमच्या सगळ्यांसाठी ही दावत कसली? काही वर्षा अगोदर एका संताने ह्या गावाला श्राप दिला होता की या गावाच्या सगळ्या गोष्टी उलट्या होऊन जाय, मग ते घर असो की झाड, मग किंवा विहीर. आणि त्यांनी म्हटलं होतं की ह्या सगळ्या गोष्टी ठीक तेव्हाच होणार जेव्हा एक नेक माणूस आमच्या ह्या दशाला बघून आमच्यावर तरस खाईल आणि तो 100 संतांना आपल्या हातानं बनवून जेवण चारणार आणि जेवणाचं सामान गावातल्या प्रत्येक घरातून यायला हवं. संत हरीशला आपल्याकडे बोलवतात. हरीश बाळा, तू जे हे गावासाठी केलंयस त्यांना आम्ही सगळे खूप प्रसन्न आहोत. जर हे गाव ह्या शापातून मुक्त झालं आहे तर याचा श्रेय फक्त आणि फक्त तुला जातो.
संतजी, हा माझा कर्तव्य आहे की मी लोकांसाठी चांगलं करू. सदा खुश रहा बाळा. हे ऐकून सगळे संत गाववाल्यांना आशीर्वाद देतात आणि आपल्या रस्त्यावर निघून जातात. आणि मग दुसऱ्या सकाळी जेव्हा सूर्य उगतो तर सगळ्या गोष्टी एकदम सरळ होऊन जातात. गावाचं प्रत्येक घर, सगळं काही सरळ होऊन जातं. हे बघून गाववाले खूप खुश होतात आणि मुखियाजी संपूर्ण गाववाल्यांना एकत्र जमा करतात. हरीश बेटा, तुझा खूप खूप धन्यवाद. जे तू आमच्यासाठी केलं ते कोणीच करू शकत नाही. याची काही गरज नाही मुखियाजी. बस तुम्ही गाववाल्यांना सांगून द्या की पहिलीवाली चुका आता परत करू नका. हो, तू बरोबर म्हणत आहे. तेव्हा मुखियाजी सगळ्या गाववाल्या लोकांना बोलतात, या गावात आज नंतर कधी कुठल्या प्राण्यांचा शिकार करणार नाही. आणि जर कोणी शिकार करताना पकडला गेला तर त्याला गावातून काढून टाकला जाणार. आम्ही कधीच दुष्ट प्राण्यांचा शिकार करणार नाही. आणि त्याच वेळेस मुखियाजी गावाचं नाव परत सीधापूर ठेवतात. आणि गावचे सगळेजण आता आपल्या सरळ गावामध्ये आनंदाने जगायला लागतात.